भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी संजय राऊतांना गोड बोलण्याचा विसर पडल्याचा चिमटा काढला आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला अशा शुभेच्छा दिल्या। संजय राऊतांना काय मी देऊ, संजय राऊतांनीच आमचं अर्ध काम केलंय। त्यामुळे संजय राऊत जे बोलतात ते भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या भल्याचं असतं। त्यामुळे संजय राऊतांनी माझ्या शुभेच्छा आहेत, त्यांनाही तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, कारण ते गोड बोलायचंच विसरून गेलेले आहेत। तर त्यांनाही तेच सांगेन की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी शुभेच्छा देतानाच लाडक्या बहिणींना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करा असा चिमटा सुद्धा सत्ताधाऱ्यांना काढलाय। संक्रांती निमित्त तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं सांगतायत। खरं तर निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींबरोबर गोड गोड बोलून त्यांना फसवले आहे। ते आता संक्रांतीच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना गोड गोड बोलून त्यांना जी आश्वासनं दिली ती पूर्ण करा एवढंच सत्ताधाऱ्यांना आपल्याला आजच्या निमित्ताने सांगणं। तर मंत्री अशोक उईके यांनी आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला आणि त्यानंतर मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या। आदिवासी विभागाचा आढावा घेतला। आदिवासी समाजाच्या संवादाने हिंदू चाललं, सर्वांना मनापासून शुभेच्छा।